ठाकरे यांचं वसईमध्ये नुकताच आगमन झालेलं आहे। वसईच्या सनसिटी परिसरात जे हेलिपॅड बनवलेलं आहे ते हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांचं हेलिपॅड आता नुकताच लँड होत आहे। वास्तविक पाहता सुरुवातीला जे आहे की 5 वाजता उद्धव ठाकरे यांचं वसईमध्ये आगमन होणार होतं, परंतु हवामान खराब असल्यामुळे कुठेतरी त्यांनी लवकर येण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे नुकताच त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो ताफा आहे तो वसई विरार परिसरात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर लँड झालं। हा उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर आता जस्ट काही सेकंदापूर्वी इथे लँड झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे आज दिवसभर वसई विरार परिसरातच आपला दौरा करणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता सभेला संबोधित करणार आहेत आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आलेले आहेत आणि पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे आणि हे तेच हेलिपॅड आहे ज्या ठिकाणी काल अमित शहा आले होते, परंतु खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर उडू शकलं नव्हतं। परंतु उद्धव ठाकरेंनी देखील पोलिसांनी ह्याच हेलिपॅडवर जे आहे की त्यांना ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे अमित शहा यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांच्यासोबत विनायक राऊत देखील असणार आहेत आणि स्टेजवर संजय राऊतांचा देखील येणार असल्याचं बोललं जात आहे। एकंदर आज संध्याकाळचा प्लॅन होता उद्धव ठाकरे यांच्या सभेचा, परंतु आज जे आहे सकाळपासूनच त्यांनी वसई विरार परिसरात राहणं पसंत केलेलं आहे। आपण सिक्युरिटीच्या कारणास्तव पुढे जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे, परंतु आपण बघितलं तर कशा प्रकारे शिवसैनिकांची मोठी गर्दी आहे। मिलिंद नार्वेकर जर बघितलं सर्वात आधी उतरलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उतरतील। त्या साईडून ते उतरत आहेत। पोलीस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊ देत नाही। मिळेल ते व्हिज्युअल्स आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय। उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलणार याकडे संपूर्ण वसई विरारकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि ह्याच त्या सनसिटी परिसरात ज्या ठिकाणी अमित शहा यांचं हेलिकॉप्टर आलं होतं त्याच ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांचं हेलिपॅड आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर कडेकोट सुरक्षा पोलीस बंदोबस्त आहे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरलेले आहेत त्या बाजूने आणि लवकरच ते समोरच्या दिशेने येणार आहेत आणि त्यांचा कॅनवा वसईमध्ये कुठे जाणार आहे हे सध्या तरी आपल्याला कळू शकलेलं नाही। उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आपण पाहू शकता। त्यांनी हात नमस्कार करत त्यांनी सर्वांना त्रिवार अभिवादन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर एक फोटो आणि एक थँक्यू सर।